आपल्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं काम सरकारचं। माणूस आजारी पडला तर दवाखान्यात ऍडमिट होण्याच्या चिंतेने तो जास्त आजारी पडतो। हॉस्पिटलचं बिल आहे ह्याच्यावर आज कोणाचाही कुठल्याही पद्धतीचं कंट्रोल नाही। एकनाथ शिंदे साहेब हे आरोग्याच्या बाबतीत अतिशय संवेदनशील नेते आहेत। प्रत्येक आमदाराच्या हातात एक तरी मुख्यमंत्री सहायता निधीचं पत्र कायम असतं। मुख्यमंत्री सहायता निधी जर लोकप्रतिनिधींना जर त्याचा ऍक्सेस जर मिळाला, मुंबई पुण्यातल्या जे प्रमुख हॉस्पिटल आहेत हे हॉस्पिटल आजही सहभागी झालेले नाहीत। आयुष्यमान भारत मध्ये जे पॅकेजचे रेट आहेत ते खूप जुने रेट आहेत किंवा आउटडेटेड रेट आहेत। आपल्या राज्यातल्या सगळ्या हॉस्पिटलचं गॅप ऑडिट हे वारंवार होत राहिलं पाहिजे। मोठ्या हॉस्पिटलसाठी एक विशेष बैठक लावली पाहिजे। त्यांना या योजनेमध्ये येण्यासाठी दबाव टाकण्याची वेळ आली तरी टाकावं लागेल। एकदा पेशंट उपकेंद्रात जरी आला आणि त्याचा आयडी शेवटपर्यंत टिकला पाहिजे। होमिओपॅथी डॉक्टरांना का बरं अलाउड केलं नाही? आजारपणामुळे माणूस अजून गरीब होऊ नये। कामगार हॉस्पिटल जे आहेत त्यांना सुद्धा या इकोसिस्टीम मध्ये आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे। सरकारने या योजनांचं बळकटीकरण केलं पाहिजे। सभापती महोदय, एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे या चर्चेच्या माध्यमातून मला सरकारचं लक्ष वेधायचंय आणि ते म्हणजे राज्यामध्ये कोणतंही सरकार असो, कोणतंही राज्य असो, त्या राज्याने आपल्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणं हे एक महत्त्वाचं काम सरकारचं असतं। विशेष करून आपण पाश्चिमात्य देशांमध्ये जर गेलो तर आपल्या लक्षात येईल की आरोग्य आणि शिक्षण हे दोन्ही गोष्टी किती मोठा माणूस असो आणि किती छोटा माणूस असो त्याच्यासाठी एक समान आणि मोफत देण्याचा प्रयत्न सगळ्या देशांमध्ये आज आपण पाहतो। अमेरिकेसारख्या देशामध्ये ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलांसह सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या वेगवेगळ्या योजना असतात आणि त्याच्यामुळं माणूस आजारी पडत असताना त्याला कुठल्याही पद्धतीची चिंता नसते। आज आपल्या देशामध्ये परिस्थिती उलटी आहे की माणूस आजारी पडला तर दवाखान्यात ऍडमिट होण्याच्या चिंतेने तो जास्त आजारी पडतो, अशी परिस्थिती आहे। कारण शेवटी त्याचं जे हॉस्पिटलचं बिल आहे ह्याच्यावर आज कोणाचाही कुठल्याही पद्धतीचं कंट्रोल नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये खरं तर मागच्या काळामध्ये पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना विलासराव देशमुखांच्या काळात खरं तर ही सुरुवात झाली आणि त्यांनी एक संकल्पना मांडली। त्याला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राजीव गांधी जीवनदायी योजना अशा नावाने 1.5 लाखापर्यंतची एक योजना आणि गोरगरीब माणसाला मोफत 1.5 लाखापर्यंतच्या आरोग्य सुविधा देण्याची एक योजना आपल्या राज्यांनी चालू केली, जी मला असं वाटतं की क्रांतिकारी योजना होती। देशात आणि विदेशात काय चांगलं चाललंय ते आपल्या राज्यात आणणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे। आणि म्हणून आंध्र प्रदेशमध्ये वाय.एस.आर. रेड्डींनी आणलेली योजना जर महाराष्ट्राने घेतली आणि ती महाराष्ट्राने घेऊन देशाने घेतली आणि आता आयुष्यमान भारत म्हणून ती देशात गेली। जशी आपण पाहतो की 1972 साली रोजगार हमीची योजना आपल्याकडे विस पाग्यांनी आणली आणि ती योजना नंतर देश पातळीवर MREGS म्हणून आज ओळखली जाते। त्यामुळं आपण कायमच दिशादर्शक राहण्याचं काम महाराष्ट्राने केलेलं आहे। महाराष्ट्राचं पुढं 5 लाखापर्यंतची योजना झाली। पुढे मला खरं तर अभिनंदन केलं पाहिजे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं। मुळातच एकनाथ शिंदे साहेब हे स्वतः आरोग्याच्या बाबतीत अतिशय संवेदनशील असे एक नेते आहेत। ज्यावेळेस असं माणूस अडचणीत असतो त्याला मदतीला जाण्याची त्यांची कायम भावना असते, आपण कायम पाहिलेलं आहे। आणि म्हणून त्यांनी एक क्रांतिकारी निर्णय घेतला आणि कोणत्याही उत्पन्नाची, जातीची, कशाचीही अट न ठेवता या राज्यातील पूर्ण 12.5 कोटी लोकांना आज जे आहे ते राजीव गांधी जीवनदायी योजनेचं नाव आपण महात्मा फुले जीवनदायी योजनेत केलं आणि त्या माध्यमातून आज आपण संपूर्ण राज्याला कव्हर करण्याचं काम त्याच्यातून केलेलं आहे। हजारो आजार आणि हजारो हॉस्पिटल त्याच्यामध्ये आपण घेतलेत आणि पुढच्या काळात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आयुष्यमान भारत योजना आणली। आयुष्यमान भारत योजना आणि महात्मा फुले योजना याचं एकीकरण आता महाराष्ट्रामध्ये झालं आणि त्याच्या माध्यमातून आज आपण पाहतो की मोठ्या प्रमाणावर काम या ठिकाणी सुरू आहे। मोठा आधार मिळतोय, तो सामान्य माणसाला मोठा आधार आहे, परंतु त्याच्यामध्ये अजून सुधारणा होणं हे मला असं वाटतं की या निमित्ताने सरकारचं त्याच्याकडे लक्ष वेधणं हे अत्यंत गरजेचं आहे। एवढे आजार असून सुद्धा आज जर तुम्ही पाहिलं मंत्री महोदय
तर प्रत्येक आमदाराच्या हातात एक तरी मुख्यमंत्री सहायता निधीचं पत्र कायम असतं. आणि त्याचं कारण आहे की 100% हॉस्पिटल त्याच्यामध्ये नसल्यामुळे आणि 100% आजार त्याच्यामध्ये कव्हर नसल्यामुळे आज मुख्यमंत्री सहायता निधीमधून मोठ्या प्रमाणावर लोकांना आपण पैसे देतोय आणि त्याच्यातून मदत करतोय. खरं तर ती पण प्रक्रिया ऑनलाईन झाली पाहिजे, जी ऑनलाईन आता मुख्यमंत्री सहायता निधीची झाली आहे. परंतु जर लोकप्रतिनिधींना जर त्याचा ॲक्सेस जर मिळाला तर त्याच्या माध्यमातून आम्ही ऑफिसमधूनच त्याची विशेष बाब किंवा काही अशी जर मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवू शकलो तर अशी जर काही सिस्टीम जर झाली तर निश्चित त्याचा फार मोठा फायदा होईल. कारण प्रत्येक वेळेस मुंबईला येणं शक्य नसतं किंवा मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या शेरा घेणं प्रत्यक्षात शक्य होत नाही. पेशंट आजारी असतं, त्याचं डिस्चार्ज झाल्यानंतर ते पैसे मिळत नाही, अशा अनेक त्याच्यामध्ये अडचणी आहेत. अजून एक महत्त्वाची अडचण या सगळ्या योजनांमध्ये जी आहे ती म्हणजे मुंबई पुण्यातल्या जे प्रमुख हॉस्पिटल आहेत हे हॉस्पिटल आजही त्याच्यामध्ये सहभागी झालेले नाहीत. आयुष्यमान भारतमध्ये किंवा महात्मा फुले आपल्या योजनेमध्ये ते सहभागी नाहीत. आणि त्याचं कारण ज्यावेळेस आम्ही त्या हॉस्पिटल्सला विचारतो तेव्हा त्यांचं एकच म्हणणं असतं की जे पॅकेजचे रेट आहेत ते खूप जुने रेट आहेत किंवा आउटडेटेड रेट आहेत. शेवटी आपण त्याच्या कॅटेगरी पण केलेल्या आहेत, ABC कॅटेगरी आहे, त्याच्यानुसार आपण प्रत्येक गावातलं रेट वेगळा, शहरातला वेगळा, त्याचे रँकिंगसुद्धा आपण हॉस्पिटलचं तयार करतो, त्याच्यानुसार रेट वेगळे. परंतु नगर जिल्ह्यातल्या एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी एखाद्या ऑपरेशनला लागणारा खर्च आणि लीलावतीमध्ये आज लागणारा खर्च ह्याच्यामध्ये फरक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जोपर्यंत हे प्रमुख हॉस्पिटल देखील याच्या छत्राखाली येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने न्याय तो सामान्य माणसाला मिळू शकत नाही. कारण हे सगळे हॉस्पिटल जे आहेत त्याला चॅरिटेबल फक्त नावाला झालेले आहेत. खरं तर ते प्रश्न अनेक वेळा सभागृहात चर्चेला आले की त्यांच्याकडे चॅरिटेबल जागा राखीव असतात परंतु ते त्याच्यात पाळत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट मंत्री महोदय, याच्यात अजून एक अडचण अशी आहे की जवळजवळ 80% जास्त हॉस्पिटल जे आहेत या आपल्या योजनेमध्ये जे रजिस्टर्ड हॉस्पिटल आहे ते 100पेक्षा कमी बेडचे हॉस्पिटलच जास्त रजिस्टर्ड आपल्याकडे आहेत. आणि जे मोठे हॉस्पिटल आहे ज्याचे 200-500 बेड 1000 बेडचे जे हॉस्पिटल आहेत ते फक्त 4 ते 5% हॉस्पिटल आपल्याकडे रजिस्टर आहेत. त्याच्यामुळं ह्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जात असताना खऱ्या अर्थाने माणसाच्या मनामध्ये एक धडकी भरते की आता या मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेलं म्हणजे आता मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये जे आहे ती बिलाची अडचण निर्माण होणार आहे. आणि म्हणून हे मोठ्या हॉस्पिटलसाठी एक विशेष बैठक आपण मंत्री महोदय लावली पाहिजे. यांच्या प्रशासकांना बोलवलं पाहिजे, यांना प्रवृत्त केलं पाहिजे. यांना या योजनेमध्ये येण्यासाठी तुम्हाला प्रसंगी काही दबाव टाकण्याची वेळ आली तरी टाकावं लागेल. आज आपण पाहतो की पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर सारख्या हॉस्पिटलमधल्या मागच्या काळातल्या घटना आपण सगळ्यांनी पाहिलेल्या आहे. या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला शासनाने जागा दिलेली आहे, परंतु 1 रुपयाचं जरी बिल कमी करायचं असेल तर तिथपर्यंत आम्हाला अक्षरशः मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचावं लागतं आणि त्यांना फोन करावा लागतो तेव्हा ते बिलं कमी करतात. म्हणजे अशी जर परिस्थिती जर आज मोठ्या हॉस्पिटलची असेल तर याच्यामध्ये थोडासा सरकारने त्याचा जो सरकारी जो वर्चस्व आहे ते मला असं वाटतं की आपण दाखवलं पाहिजे आणि त्याच्यातून खऱ्या अर्थाने या गोष्टीला मदत केली पाहिजे. सभापती महोदय, मी माननीय मंत्री महोदयांना प्रत्यक्ष भेटून मागच्या काही दिवसांपूर्वी देखील एक विनंती केली होती की आपण ह्या सगळ्या हॉस्पिटलचं रँकिंग करतो, त्यांच्या सर्व्हिसेस प्रमाणे त्यांची सर्व्हिस कशी आहे काय आहे त्याच्यानुसार रँकिंग करतो, त्यांचे कॅटेगरी आपण केलेले आहेत. माझी विनंती अशी आहे की टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स असेल किंवा असे जे तत्सम ज्या संस्था आहेत की ज्यांचं रेप्युटेशन देशामध्ये अत्यंत चांगलं आहे अशा एखाद्या संस्थेच्या मार्फत आपल्या राज्यातल्या सगळ्या हॉस्पिटलचं गॅप ऑडिट हे वारंवार होत राहिलं पाहिजे, जेणेकरून त्याच्यामध्ये काय आपल्याला सुविधा त्यांना देता येतील या दृष्टीने आपल्याला खरं तर हे केलं पाहिजे आणि त्याचं रेकॉर्डवर आवलं पाहिजे. आज जे ऑडिट होतंय किंवा आज जे सर्व्हिस आज जे त्यांचं कॅटेगरी होतीये ते आपली सरकारी यंत्रणाच तपासते आहे. आणि म्हणून सरकारी यंत्रणेपेक्षा बाह्यस्थ एखाद्या चांगल्या संस्थेने जर NGOनी जर ते तपासलं तर निश्चित त्याच्यामध्ये थोडंसं चांगल्या पद्धतीने फेर गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. सभापती महोदय, मी स्वतः 10 वर्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं आणि मी पाहिलं की ग्रामीण भागामध्ये ज्या उपकेंद्र आहेत, PHC आहेत, RH आहेत, या सगळ्यांमध्ये कुठल्याच पद्धतीचं कनेक्टिव्हिटी नाही आहे. म्हणजे
आज दिल्ली सरकारने एक योजना केली आणि ती अतिशय चांगली आहे. खरं तर मंत्री महोदय आपण त्याचा हे केलं पाहिजे. पुणे जिल्हा परिषदने पण काही PSC मध्ये ते लागू केलं, डॅशबोर्ड तयार केलाय. एकदा पेशंट उपकेंद्रात जरी आला आणि त्याचा ID तयार झाला तर तो ID शेवटपर्यंत टिकला पाहिजे त्या सॉफ्टवेअरमध्ये, म्हणजे जेणेकरून त्यांनी कधी कोणती ट्रीटमेंट घेतली हे सगळं जे आहे ते आपल्याकडे रेकॉर्डवर राहिलं पाहिजे. आणि तंत्रज्ञानाच्या काळामध्ये ती फार मोठी गोष्ट नाही. पुणे जिल्हा परिषदने प्रायोगिक तत्वावर ते केलेलं आहे. त्याचा अंमलबजावणी पूर्ण राज्यामध्ये आपण तर खरं तर केली पाहिजे, जेणेकरून त्याचं वरवर जसा जसा पेशंट सिरियस होईल किंवा त्याला मोठ्या आजारासाठी जावं लागेल किंवा मोठ्या उपचारासाठी जावं लागेल तर त्याचं रेकॉर्ड जे आहे ते मेंटेन राहिलं तर चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये त्याला न्याय मिळू शकतो. सभापती महोदय, अजून एक महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे की आज ग्रामीण भागातली आरोग्य व्यवस्था ही पूर्णपणे CHOच्या भरोश्यावर चालू आहे. कम्युनिटी हेल्थ ऑफिसर. कम्युनिटी हेल्थ ऑफिसरमध्ये आपण आयुर्वेदिक डॉक्टरांना पण अलाउड केलेलं आहे, आपण उनानी डॉक्टरांना पण अलाउड केलेलं आहे, आपण BSc नर्सिंग झालेल्यांना पण अलाउड केलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये होमिओपॅथी डॉक्टरांना का बरं अलाउड केलं नाही हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. जर ती पण एक पॅथी आपण या ठिकाणी ॲक्सेप्ट केलेली आहे तर मला असं वाटतं की सगळ्या प्रकारच्या अल्टरनेटिव्ह ज्या पॅथीज आहेत त्या सगळ्या डॉक्टरांना जर आपण या सगळ्या प्रवाहामध्ये आणलं, कारण आपण RH मध्ये एक होमिओपॅथीची जागा ठेवलेली आहे, प्रत्येक ह्याच्या डेंटलची जागा पण आपण ठेवलेली आहे. तर या CHOच्या ह्याच्यात जर आपण होमिओपॅथी डॉक्टरांना पण जर आणलं, त्यांच्याकडून आपण आता कोर्सेस करून घेतलेले, त्यांना रजिस्ट्रेशन सुद्धा द्यायला आपण शासनाने सुरुवात केलेली आहे, तर त्यांना देखील जर आपण याच्यात घेऊ शकलो तर अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये काम करता येईल. खरं तर या सगळ्याचा उद्देश एकच असतो की आपल्याला या सगळ्याचा उद्देश आपला एकच आहे की कोणत्याही आजारपणामुळे माणूस अजून गरीब होऊ नये, यासाठी सरकार खरं तर काम करत असतं. आणि म्हणून सरकारने या योजनांचं बळकटीकरण केलं पाहिजे, अजून ह्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी आणल्या पाहिजे. 5 लाखापेक्षा खालच्या आजारांसाठी आता आपण सरकारी कर्मचाऱ्यांना कंपल्सरी आयुष्यमान भारतमध्येच त्यांना लाभ घ्यावा लागेल अशा पद्धतीचं परिपत्रक काढलेलं आहे. त्यांना प्रतिपूर्ती आपण मेडिकल बिलाची देणार नाही 5 लाखापर्यंत, असा निर्णय सरकारने घेतला आहे. मग हा जर घेतला असेल तर निश्चितच जे आजार या आयुष्यमान भारत किंवा महात्मा फुलेमध्ये बसत नाहीत किंवा त्याला जर बाहेर कुठं जायचं असेल, राज्याच्या बाहेर उपचाराला जायचं असेल, तर अशा आजारांच्या बाबतीमध्ये आपण काय धोरण घेणार आहे हे देखील आपलं सुस्पष्ट झालं पाहिजे. 22 मेला आपण ते परिपत्रक काढलं. खरं तर आयुष्यमान भारत योजना ही त्याच्या आधी चालू झालेली आहे, पण 22 मेला आपण एक परिपत्रक काढलं की सगळ्यांनी इथून पुढे सरकारी कर्मचाऱ्यांनी फक्त आयुष्यमान भारतमध्येच जायचं, त्यांना प्रतिपूर्ती मिळणार नाही. पण 22 मेच्या आधीचे जे बिलं आहेत, मेडिकल बिलं, ते सुद्धा ॲज ॲक्सेप्ट केले जात नाहीत विभागांमध्ये, तर त्या देखील सूचना आपण खाली दिल्या पाहिजे की त्याच्या आधीचे जे बिलं असतील ते ॲक्सेप्ट त्या ठिकाणी मंत्री महोदय झाले पाहिजे. आणि एक शेवटचा मुद्दा मंत्री महोदय मला सांगायचा आहे तो म्हणजे कामगार हॉस्पिटल जे आहेत, जे ESCIचे हॉस्पिटल जे कामगार मंत्रालयाशी संबंधित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जे चालतात, त्यांना सुद्धा ह्या इकोसिस्टीममध्ये आपण आणण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आमच्या संगमनेरला एक ESIचं हॉस्पिटल मंजूर झाले, परंतु आज जागा नसल्यामुळं आम्ही तिथं काम करू शकत नाही. तर हे देखील जर आपण यांना देखील आपण जर या इकोसिस्टीममध्ये आणलं तर निश्चितपणाने आरोग्याच्या सुविधा चांगल्या पद्धतीने होतील. आणि सभापती महोदय, मला अभिनंदन करायचं मंत्री महोदयांचं, म्हणजे आबिटकर साहेबांचं अभिनंदन यासाठी करायचं आहे की राज्यातले आता सगळ्याच मंत्र्यांचं काम चांगलं आहे, परंतु आबिटकर साहेबांचं थोडं जास्त चांगलं काम आहे आणि त्यांचं म्हणजे त्यांच्याकडे गेला. आता तुमच्या प्रश्नाला न्याय देणार ते नाही, त्यांना लगेच उत्तर देऊ द्या. नाही, कारण न्याय आपल्याला वेळ कमी आहे, आणखीन 3 प्रश्नाला ते न्याय देतील सभापती महोदय, पण तुम्ही अभिनंदन केल्यामुळे त्यांचं पॉझिटिव्ह उत्तर देतील. त्यांचं मंत्री अभिनंदन महोदय करणं पण गरजेचं आहे, कारण चांगलं आपल्याला काम पुढे बाळा वेळ करणाऱ्याचं प्रशंसा करणं देखील मला असं वाटतं की महत्त्वाचं आहे. खूप छान. सन्मान्य सभापती महोदय, अर्धा तास चर्चेच्या निमित्तानं सन्मान्य आमदार सतीश तांबे साहेबांनी आयुष्यमान भारत योजना, महात्मा ज्योतिराव फुले योजना यांच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेला मिळत असणाऱ्या एकूण सगळ्या आरोग्याच्या सेवा आणि त्या सेवांमध्ये जी काही सुधारणा व्हायला पाहिजे, अजूनही चांगल्या पद्धतीचं इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे, त्याच्याबद्दलच्या काही सूचना त्यांनी केलेल्या आहेत. विशेषतः त्यांच्या सूचनांमध्ये 100 बेडच्या वरती हॉस्पिटल्स जे आहेत त्या 100 बेडच्या हॉस्पिटल्सचा सुद्धा समावेश करावा अशा पद्धतीची आपण मागणी केली आहे. त्याच्यानंतर आपण आणखीन एक चांगली सूचना केली की ज्याचा निश्चितपणे आम्ही अंमल करू. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या माध्यमातून याची जर काय आमच्या एकूणच सगळ्या यंत्रणेची सातत्यानं जरा मूल्यमापन आपण केलं तर त्याचा फायदा होईल.
आम्ही निश्चितपणाने ही सूचना स्वागत आहे आम्ही त्याचा इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी सुद्धा आजच आम्ही सूचना देतो की त्याची गरजच आहे. कारण दर्जेदार सेवा देत असताना त्याच्यामध्ये काय सुधारणा करायच्या असतील तर बाहेरच्या एखाद्या थर्ड पार्टीकडून आपण जर काय मूल्यमापन केलं तर अजून चांगलं. आणि टाटा सोशल इन्स्टिट्यूट सोशल सायन्सचा तर काही प्रश्नच नाही, त्यामुळे त्याचा उपयोग आपण करू. मी आपल्याला 2-3 गोष्टी निश्चितपणाने आपल्या अर्धा तास चर्चेच्या निमित्तानं सांगेन की ग्रामीण रुग्णालयामध्ये सुद्धा आपण आता ही योजना आणली. विशेषतः आम्ही सगळेजण सत्तेत आल्यानंतर सन्मान्य मुख्यमंत्री महोदयाने आम्हाला तामिळनाडूला या सगळ्या योजनेचं प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होते ती बघण्यासाठी पाठवलं. आणि तामिळनाडूमध्ये आमच्या असं लक्षात आलं की एकूण या योजनेतल्या पैशांपैकी 60% पैसे हे आपल्या सर्व शासकीय यंत्रणेत खर्च होतात. दुर्दैवाने ते महाराष्ट्रामध्ये मात्र 10% सुद्धा होत नाही. आणि त्याला कारण असं होतं की त्याच्यातले जे काय पॅकेजेस होती त्याच्यामध्ये इन्सेंटिव्ह जे होते ते वाढवले पाहिजे होते. आम्ही तिकडून आल्यानंतर आमच्याकडे खूप मोठी सुधारणा केली आणि आपल्या PSC लेवलपर्यंत या सगळ्या एकूणच महात्मा फुले आरोग्यदायी योजनेला आपण घेऊन गेलो आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यात अडचण काय होती की आपले लोक त्याच्यामध्ये काम करायला थोडंसं पुढं जात असतील तरी सुद्धा इन्सेंटिव्ह जे होता पूर्वीचा तो इन्सेंटिव्ह कमी होता. आम्ही तो इन्सेंटिव्ह वाढवला, 20% इन्सेंटिव्ह केला आहे. त्यामुळे साहजिकच सगळेच आपले इन हाऊस डॉक्टर जे आहेत आता ते काम करण्यासाठी तयार आहेत. त्यांना आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टींची उपलब्धता करून देण्यासाठी मॅनपॉवर असेल, त्यांना IPHSमधनं काही एक्सपर्ट्स डॉक्टर आणायचे होते. एक्सपर्ट डॉक्टर जरा विशेषतः ग्रामीण भागामध्ये जायला थोडेसे तयार नसायचे. आम्ही आता कालच निर्णय घेतला 15 दिवसांपूर्वी आणि IPHSच्या डॉक्टरांना सुद्धा जे काय देतोय पैसे ते सुद्धा मी वाढवले की जेणेकरून ह्या सगळ्या सुविधा आम्ही ज्यावेळेला उपलब्ध करतोय त्यावेळी त्याचा योग्य अंमलबजावणी व्हायची असेल तर ज्या ज्या काय त्रुटी आहेत त्या दूर करायला पाहिजे. आता ग्रामीण रुग्णालयातल्या सगळ्या किंवा आपल्या शासकीय हॉस्पिटलमध्ये या सगळ्या सेवा वाढल्या पाहिजेत यासाठीचा आमचा प्रयत्न चालला आहे आणि तो चांगल्या पद्धतीने यशस्वी होतोय. दर महिन्याला आम्ही आढावा घेतोय तर त्या आढाव्यामध्ये PSC असेल, ग्रामीण रुग्णालय असेल, जिल्हा रुग्णालय असेल, महिला रुग्णालय असेल, याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं MJPGYची योजना अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे जाते. आपल्या या योजनेबरोबर दुसरा आपण सांगितलेला आणखीन एक मुद्दा असा आहे की एकूणच आत्ता चाललेलं जे काय आयुष्यमान भारत योजनेचं काम आहे, मी आपल्याला सांगतो की पहिल्या टप्प्यामध्ये या योजनेमध्ये 1356,000 होते. आयुष्यमान भारत योजना आपल्याबरोबर लागू झाल्यानंतर आता आपण 2399,000 झाले. म्हणजे खूप मोठं, म्हणजे सगळ्या नागरिकांच्यासाठी अतिशय महत्त्वाकांक्षी अशा पद्धतीची ही शासनाची योजना आहे. याचा अवेअरनेस करणं, याची प्रसिद्धी करणं हे सुद्धा आमची जबाबदारी आहे, ते आम्ही करू. आणि आता अगदी छोट्या छोट्या गोष्टींची ऑपरेटिव्ह सुद्धा, म्हणजे अगदी मोठे मेजर ऑपरेशन्सच करायला पाहिजे तशातला भाग नाही, अगदी छोट्या छोट्या डिलिव्हरीसाठी सुद्धा खूप चांगले पैसे आहेत, सिझरिंगसाठी चांगले पैसे आहेत. त्यामुळे साहजिकच एका बाजूला प्रायव्हेटमध्ये आणि दुसऱ्या बाजूला आपल्या इन हाऊस यंत्रणांमध्ये सुद्धा या सगळ्या यंत्रणांच्या माध्यमातून लोकांना माफक दर्जेदार अशा पद्धतीच्या सेवा देण्यामध्ये जी काही तत्परता आहे ते आम्ही सगळेच करतोय. आता या सगळ्या गोष्टींमध्ये विशेषतः आणखीन आपण सांगितलं की एकूणच या सगळ्या हॉस्पिटल्सचा काही आपल्या ह्या सगळ्या योजनेकडे येण्यामध्ये थोडासा ओढा कमी आहे. मी आपल्याला सांगतो की आपण आयुष्यमान भारत योजनेमध्ये गेल्यानंतर एक चांगला आपल्याला आणखीन फायदा झाला. पूर्वी आपण 100% या सगळ्याच लोकांना सरसकट पैसे देत होतो, परंतु आयुष्यमान भारतच्या एकूणच TMS 2.0वर गेल्यानंतर आपण NABH जे हॉस्पिटल असतील त्यांना 15% इन्सेंटिव्ह देतोय. NABH बरोबर ज्यांचा NCOS असेल त्यांना 15% इन्सेंटिव्ह देतोय. त्याच्याबरोबर बाकीच्या सगळ्या सुद्धा ज्या काय एकूणच आपल्या सुविधा आहेत त्या सगळ्या सुविधांच्या माध्यमातून हे इन्सेंटिव्ह मिळाल्यामुळं जी चांगली हॉस्पिटल्स आहेत, जी रेप्युटेड हॉस्पिटल आहेत, त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपण समाविष्ट करून घेतोय. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी सुद्धा, काय झालंय, 2% लोक चुकीचे असतात, 2% लोक चुकीचे असताना 98% सगळं काम चांगलं असते. पण 2%ची चर्चा इतकी होती की 98% नव्हे, पुढचे 100% सुद्धा यायला थोडंसं नाक मुरडतात. आपल्याला ही योजना लोकांपर्यंत घेऊन जायची असेल तर आपण सगळ्यांनी सुद्धा आपल्या आपल्या परिसरातल्या हॉस्पिटल्सना खात्री दिली पाहिजे, जबाबदारीने त्यांना आपल्यासोबत घेतलं पाहिजे. मी आपल्याला सांगतो की आता आणखीन एक चांगली गोष्ट आहे, सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे मी मनापासून आभार मानेन. पूर्वी 4-4, 6-6 महिने पैसेच मिळायचे नाहीत. वर्षभर सुद्धा अनेक लोकांच्या तक्रार असायच्या. विशेषतः मी जेव्हा मंत्री झालो त्यावेळी हाऊसमध्ये येताना पहिल्यापासून इथपर्यंत येईपर्यंत प्रत्येकजण म्हणायचं माझ्या तिकडच्या हॉस्पिटलचे पैसे अजून द्यायचे आहेत, माझ्या मतदारसंघातले हे पैसे अजून तुम्ही द्यायचे आहेत. आता मात्र सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सुविधा, आर्थिक एकूणच सगळ्या निधीची उपलब्धता केल्यामुळं महिन्याच्या महिन्याला त्या हॉस्पिटलची पेमेंट सुद्धा देतोय. म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा कोणी आता तक्रार करायची गरज नाही. आता आपल्याला आवश्यकता आहे क्वालिटीचे हॉस्पिटल्स याच्यामध्ये आणायचे आहेत. अनावश्यक हॉस्पिटल जे आहेत ते आम्हाला नकोच आहेत, ज्यांच्यावरती तक्रारी होतात, जे चुकीचेच लोक काम करतात, आम्हाला त्यांची आवश्यकताच नाही. आम्हाला पाहिजे ती चांगली हॉस्पिटल्स आणि लोकांना चांगल्या पद्धतीच्या सुविधा. मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. आपल्या सूचना आणि आपल्या सूचनांबरोबर सर्वांनीच मिळून या योजनेमध्ये आपण चांगल्या पद्धतीने काम करूया.